मित्रहो नमस्कार. मराठा एंटरप्रेन्योर असोसिएशन यांनी जो मेळावा आयोजित केलेला आहे उद्योजकांचा, मराठा उद्योजकांचा, त्याबद्दल आयोजकांचे सर्वप्रथम अभिनंदन आणि प्रथमच आभार. आजच्या निमित्ताने मी एक बहुजन समाजातला उद्योजक म्हणून खास करून बहुजन समाजातील तरुणांशी संवाद साधू इच्छितो. यामध्ये दोन मी गूट करू इच्छितो. एक गूट असा की ज्यांचे वडील किंवा ज्यांच्या घरामध्ये उद्योग, व्यवसाय, व्यापार आहे, आणि दुसरा गूट मी असा करू इच्छितो की ज्यांच्या घरामध्ये उद्योग नाही आहे, पण ज्या तरुणांना काहीतरी करायचं आहे आणि जे नवउद्योजक किंवा होऊ घातलेले उद्योजक असं मी त्यांना म्हणेन. आणि प्रथम मी अशा तरुणांशी बोलू इच्छितो की ज्यांना नवीन काहीतरी करायचं आहे आणि ते चाचपडत आहेत, काहीतरी शोधत आहेत आणि त्यांना एक स्टार्ट पाहिजे, किक स्टार्ट ज्याला आपण इंग्लिशमध्ये म्हणतो. तर अशा तरुणांशी मी आधी संवाद साधू इच्छितो. यामध्ये आपण लक्षात घेतलं पाहिजे की साधारणपणे मराठा समाज म्हटला किंवा बहुजन समाज म्हटला की जो शेतीशी निगडीत असलेला समाज आहे आणि परंपरेने आपल्याला काही उद्योजकतेचे किंवा व्यापाराचे धडे आपल्या परंपरेमध्ये नाही आहेत. तरी काही जण असे जन्माला येतात की ज्यांच्यामध्ये उद्योजकता ही उपजतच निसर्गाने दिलेली असते. त्यामुळे अशा तरुणांना त्यांच्यामध्ये, त्यांच्या स्वभावामध्ये एक उद्योजकतेचे बीज हे निसर्गानेच लावलेलं असतं. पण असं काही नाही आहे की आपल्यामध्ये ते बीज नसेल तर आपल्याला ते स्वतःहून ते डेव्हलप करता येत नाही, असं काही नाही आहे. आपण तरुणांनी एक लक्षात घेतलं पाहिजे मित्रांनो की आजच्या जगामध्ये शेती ही फार काही भरवशाची राहिलेली नाही आहे. दुसरी गोष्ट, आपण एक काहीतरी शिक्षण घेतलेलं असतं. त्यामुळे आपण जर व्होकेशनल शिक्षण घेतलं असेल, म्हणजे इंजिनिअरिंग घेतलं असेल किंवा असं काही आर्किटेक्चर शिकलेलं असू, तर साधारणपणे आपण तेच धंदे करण्याच्या मागे असतो आणि ते रास्त आहे. परंतु उद्योजक होताना, सुरुवात करताना आपण एक नेहमी लक्षात ठेवलं पाहिजे की व्हॉटएव्हर रिसोर्सेस अवेलेबल विथ अस, म्हणजे आपल्याकडे आज जे काही असेल त्यातनं आपण सुरुवात कशी करू शकतो. फार कोणावर विसंबून न राहता आपण असे म्हणून चालणार नाही की मला दुकान टाकून द्या, एक कारखाना टाकून द्या, मग मी उद्योजक बनतो. असं आपल्या वाडवडिलांकडे किंवा मोठ्यांकडे आपल्याला हट्ट करता येणार नाही. आणि तसं केल्यास ते योग्य होणार नाही, कारण ती दॅट विल बी फर्स्ट स्टेप टू डिझास्टर. म्हणजे मोठं काहीतरी एकदम सुरू करायचा अनुभव नसताना हे योग्य नाही. त्यामुळे आपण सुरुवात ही नेहमी छोट्यातनं केली पाहिजे. आणि आपल्याकडे जे काही उपलब्ध आहे, म्हणजे मी तुम्हाला उदाहरण देईल की समजा तुमच्याकडे काहीच नाही असं समजा. म्हणजे मी नेहमी उदाहरण देतो की लातूरला जेव्हा भूकंप झाला होता, पवारसाहेब तेव्हा चीफ मिनिस्टर होते, त्यावेळेला बरीच अशी घरं झाली की म्हणजे घरच्या घरं उद्ध्वस्त झाली आणि एखादा माणूस त्यातला जगला, तरुण जगला किंवा कोण जगला. का जगला? तो शिकायला पुण्याला होता किंवा औरंगाबादला होता आणि अशी तरुण काही जगली आणि अशा मुलांपुढे मग मोठी समस्या तयार झाली की आता आपण करायचं काय. साधारण तुम्ही असा विचार करा की तुम्ही अशा समस्येमध्ये जर अडकला असाल तर तुम्ही सुरुवात कशी कराल तुमच्या आयुष्याची. तर ह्यामध्ये आपण नेहमी पाहू की सुरुवात करताना मग आपल्याकडे काय असणार उपलब्ध रिसोर्सेस, जे मी म्हणतो ते म्हणजे आपलं फक्त शरीर संपदा. तर त्यामुळे मग आपण सुरुवातीला साहजिकच कुठेतरी 2 पैसे मिळतात का आपण बघू आणि कुठेतरी हॉटेलमध्ये, कॅन्टीनमध्ये वेटर म्हणून काम करू किंवा अमुक करू. आणि तेही केलं पाहिजे, का अजिबात त्यातनं काही लाज बाळगायचं कारण नाही. त्यातनं अनुभव मिळतो, माणसं भेटतात आणि पुढची दिशा मिळते. मग तुम्ही काय कराल, तर तुमच्यामध्ये जर उद्योजक व्हायचं जर स्वप्न असेल तर तुम्ही निश्चितच काहीतरी निरीक्षण कराल की बाबा आपण काय करू शकू. थोडेसे पैसे आता जमा झालेत नोकरी करून म्हणा, ₹1000, ₹2000, ₹5000, जे काय तुमच्याकडे आज जमा झाले असतील त्यातनं आपल्याला काय करता येईल. असा विचार जर तुम्ही करायला लागला तर तुमच्यामध्ये उद्योजकतेचं बीज हे तुमच्यातलं हळूहळू अंकुर फुटेल त्याला आणि मग ते रोपटं वाढायला लागेल. उदाहरणार्थ तुमच्याकडे आता ₹5000 जमलेत असं समजा. 5,000मध्ये तुम्ही काय करू शकाल आज? तर निश्चितच कुठला कारखाना उभा राहू शकत नाही. काही तुम्हाला करता येणार नाही, कारण हे भांडवल फारच कमी असतं. पण मी तर म्हणेन
धंद्याला भांडवल लागत नाही. कोण म्हणतं धंद्याला भांडवल लागतं, असं माझा एक नेहमीचं स्टेटमेंट आहे. तर ह्या 5,000पासून तुम्ही फार फार तर मार्केट यार्डात जाऊन पपई किंवा केळी विकत घेऊ शकता आणि कुठेतरी ती विकू शकता. झाडाखाली बसून सुद्धा विकू शकता. आणि मग त्या 5,000चे तुमचे जर का संध्याकाळी ₹7,000 झाले, तर तुम्हाला ₹2,000 त्यातनं नफा मिळू शकतो. ह्या ₹2,000 ह्या तुम्हाला इतकी ऊर्जा देईल, की जणू काय तुम्ही आता एक नवीन तुमच्यामध्ये एक पॉवर तयार होईल आणि मग पुन्हा तुम्ही उद्या 5,000चे पुन्हा पपई घ्याल आणि पुन्हा त्याचे संध्याकाळी ₹2,000 नफा कराल. आता लक्षात घ्या, आपण व्यवसाय किंवा धंदा कशाला करणार आहोत? तर आपल्याला पैसा कमवायचा आहे. आता पैसा म्हणजे काय? तर पैसा म्हणजे खिशातल्या नोटा किंवा बँक बॅलन्स हा पैसा आहे, पण ती कमाई नाही आहे. दॅट इज नॉट अन इन्कम. इन्कम म्हणजे काय? तर तुम्ही कमवून आणलेला पैसा. मग तो कसा कमवून आणता तुम्ही? नोकरीतनं तुमचा पगार मिळतो तोही इन्कम आहे किंवा धंद्यातला मिळणारा नफा, प्रॉफिट. त्यामुळे धंदा हा नेहमी आपल्याला प्रॉफिटसाठी करायचा आहे, हे तुम्ही खूणगाठ ही मनाशी बांधून घ्या. आपण धंदा काही लॉससाठी करायला आलेलो नाही आहे किंवा लॉस झाला तर तो आपल्याला भरून काढावा लागेल. लॉस भरून काढायचं म्हणजे आपल्याला काहीतरी विकावं लागेल आणि मगच तो लॉस भरून निघेल. त्यामुळे लॉस झाला तर आपण एकदम तत्पर राहिलं पाहिजे आणि तो त्वरित कसा भरून निघेल पुढच्या सायकलमध्ये किंवा पुढच्या महिन्यामध्ये किंवा पुढच्या ट्रान्झॅक्शनमध्ये ते पाहिलं पाहिजे. परंतु लॉसकडे मी नंतर विस्तृत स्वरूपात तुमच्याशी बोलीन की लॉस कसा, हाऊ टू डील विथ लॉसेस. पण तुमची आता ₹2,000 कमाई झालेली आहे त्या केळी किंवा ती पपई विकून आणि रोज तुम्हाला ₹1,000-2,000 मिळायला लागले. एखाद दिवशी तुम्हाला मिळणारही नाहीत समजा तुम्ही. पण तुमचं 5,000चं भांडवल जे तुम्ही गुंतवलेलं आहे धंद्यामध्ये, ते भांडवल तुमचं एक 8 दिवसामध्ये, 10 दिवसामध्ये ते डबल होईल. 5,000 तुम्हाला कमाई होईल. त्यातल्या अर्थातच तुम्ही काही घर खर्चाला पैसे वापराल तुमच्या दैनंदिन जीवनासाठी. परंतु तुमचं भांडवल वाढवण्याकडे तुमचा कल. 5,000चे आज माझे 15 दिवसामध्ये माझा खर्च जाऊन मला आणखीन 5,000, मग आता उद्या तुमच्याकडे 10,000 भांडवल तयार झालं. मग पुन्हा 10,000 तुम्ही अजून काय कराल? मग पपईसोबत तुम्ही केळी घेतली. असं करत करत तुम्ही फ्रूट स्टॉल तयार केला किंवा फ्रूट स्टॉल करता करता तुम्ही पुढे AC दुकान घेतलं. त्या AC दुकानाचं चांगलं फ्रूट स्टॉल केलं. तिथे तुम्ही लोकांना फ्रूट, व्हेजिटेबल, कट सॅलड असं दिलं आणि अशा स्वरूपात तुमचा धंदा वाढेल. त्यामुळे मी तुम्हाला म्हटल्याप्रमाणे आणि उद्या कदाचित तुमच्या AC फ्रूट स्टॉलची एक फूड चेन होऊ शकते, जी अख्ख्या महाराष्ट्रात किंवा अख्ख्या भारतात तुम्ही अद्ययावत असं मॉडर्न फूड स्टॉल असं करू शकाल. सो वेल बिगन इज हाफ डन म्हणतात तसं स्टार्ट करा, सुरुवात करा. आयडियाज तुमच्याकडे आल्या पाहिजेत. आयडिया येण्याकरता तुमचं निरीक्षण पाहिजे. तुम्ही अनेक लोकांना भेटला पाहिजेत. जसं तुम्ही गाठीभेटी घेतल्या पाहिजेत तुमच्या सक्सेसफुल बिझनेस एंटरप्रेन्योर्सच्या घ्या. त्यांना भेटा आणि मग तुमची सुरुवात होणं फार महत्त्वाचं आहे आणि त्याकरता जे तुमच्याकडे उपलब्ध आहेत रिसोर्सेस त्यातनं सुरुवात करा. यू शुड नॉट ड्रीम की असं झालं तर किंवा मला अमुक दिलं तर हे ते. बँक लोन काढणं मग बिझनेस सुरू करणं, मी म्हणेन ते ठीक आहे, शक्य आहे. आता कोलॅटरल भरपूर मोठ्या प्रमाणात लोन मिळत आहेत. तुम्ही मोठ्या पण सुरुवात करू शकता त्याने. पण आय वुड नेवर ॲडवाईस टू डू दॅट. तुम्ही सुरुवात करा. तुम्ही जर काही इंजिनियर असाल, सिव्हिल इंजिनियर असाल, मेकॅनिकल इंजिनियर असाल, तर तुम्ही छोटीशी कुठला तरी एक उद्योग तुम्ही सुरू करा, ज्याच्यात तुम्हाला तुमच्याकडे जे उपलब्ध रिसोर्सेस आहेत, 1,00,000-2,00,000 जे काही, आणि मग त्याला जोड तुम्ही. बँक तुम्हाला लगेच पैसे देईल. पण अनुभव घ्या, बिल्ड करा स्वतःचं. आणि मी तुम्हाला आणखी सांगेन की एक स्टेज अशी येते की तुम्ही धंदा सुरुवात केला आणि तुमचा धंदा एक ठराविक लेवलपर्यंत आला आणि तिथं आल्यानंतर मात्र तुम्हाला तुमचं सगळ्यात मोठं स्किल वापरावं लागतं, ते म्हणजे फायनान्शियल नॉलेजचं. आणि हे साधारणपणे स्किल आपल्याला आपल्या म्हणजे परंपरेनुसार आपल्याकडे हे नसतं. त्यामुळे ते तुम्हाला ॲक्वायर केलं पाहिजे. कारण फायनान्स हाच असा विषय आहे की जो पैसा डबल करतो, वाढवतो पैसा. आणि नसेल आपल्याकडे ते स्किल तर तो पैसा आपला घटतोसुद्धा, आपल्याला मोठ्या प्रमाणात लॉसेससुद्धा होतात. त्यामुळे फायनान्शियल स्किल ॲक्वायर करणं इज द की टू ग्रोथ. तुम्हाला धंदा काही प्रमाणात यश देईल, पैसा कमवून देईल, पण तुम्हाला मोठं व्हायचं असेल, ग्रो व्हायचं असेल, तर फायनान्शियल स्किल ॲक्वायर करणं हे फार महत्त्वाचं आहे. तुम्ही कुठल्याही शिक्षण घेतलेलं असो, पण तुमच्याकडे जर व्याजाचं चक्र तुम्हाला समजलं की आपण झोपलो जरी असलो तरी पैशाला व्याज असतं, त्यामुळे ते चालूच असतं. आपल्या घरी काहीतरी मयत जरी झाली तरी तिकडे व्याजाचं सायकल थांबत नाही. त्यामुळे फायनान्शियल सायकल समजल्यानंतरच तुम्हाला प्रॉफिट, लॉस, बॅलन्स शीट हे कळलं पाहिजे. आणि त्याकरता मी तुम्हाला एक सजेशन देईल सर्वांना
की तुम्ही रोमॅन्सिंग द बॅलन्स शीट हे पुस्तक प्रत्येकाने वाचा. तुमचं शिक्षण काही असो, तुम्ही कॉमर्स बॅकग्राऊंडचे असा नसा, पण रोमॅन्सिंग द बॅलन्स शीट बाय अनिल लांबा. पुन्हा मी सांगतो, रोमॅन्सिंग द बॅलन्स शीट बाय अनिल लांबा हे पुस्तक वाचा. त्यातून तुम्हाला बेसिक्स ऑफ फायनान्स कळतील आणि तुमचा पैसा तुम्हाला वाढवण्याचं स्किल तुम्ही आत्मसात करू शकाल. आणि मला वाटतं की तुम्ही छोट्या प्रमाणात सुरुवात करून तरुणांनो उद्योजक बना, व्यापारी बना. आणि मी तुम्हाला असं म्हणेन की सुरुवात करताना व्यापारातनं करा. ट्रेडिंग इज कम्पॅरेटिव्हली इझी. पण आपल्याला असं वाटतं की ट्रेडिंगमध्ये कदाचित ट्रेडिंगला वलय नसतं किंवा ग्लॅमर नसतं. पण ट्रेडिंग हे सोपं असतं. ट्रेडिंगमध्ये वस्तूचं तुम्हाला कुठल्याही बंधन नसतं. तुम्ही एखाद्या वस्तूतनं सुरुवात केली, तुम्हाला वाटलं की त्याच्यात नाही जमत आहे, प्रॉफिट होत नाही, तुम्ही दुसऱ्या वस्तूमध्ये शिफ्ट होऊ शकता. त्यामुळे फक्त ट्रेडिंगमध्ये स्किल ऑफ मार्केटिंग महत्त्वाचं आहे. आणि तुम्ही यू शुड बी अ व्हेरी गुड सेलर. तुमचं जी काही वस्तू तुमच्याकडे आहे ती तुम्ही विकू शकायला पाहिजे. आणि त्यानंतर मी सांगितल्याप्रमाणे ॲक्वायरिंग फायनान्शियल ॲक्युमेंट किंवा फायनान्शियल स्किल हे आपल्या समाजाकरता, बहुजनांकरता हे फार महत्त्वाचं आहे. मी तर म्हणेन की मराठा एंटरप्रेन्योर असोसिएशननी फार एक उत्तम उपक्रम घेतलेला आहे. त्याला मी तर म्हणेन स्वतः की बहुजन बिझनेस बिल्डर्स असं एक प्रकारे आपण एक चळवळ चालू केली पाहिजे सर्वांनी. सर्वच बहुजन समाजातली, नुसतीच मराठा समाजातली का, तर ज्यांची शेतीची बॅकग्राऊंड आहे, मग मराठा असो, माळी असो, वंजारी असो, धनगर असो किंवा इतरही काही OBC असतील किंवा ज्यांच्याकडे शेती ही ज्यांची मूळ आहे आणि ज्यांच्याकडे इतर परंपरा आलेले काही उद्योग नाही आहेत. म्हणजे जे पूर्वी बलुतांचे उद्योग होते, त्यांना जशी मॉडर्नायझेशन झालं, या सर्व बलुतांना आपण लक्षात घेऊ की मॉडर्न जगामध्ये, शहरांमध्ये त्यांच्या पारंपरिक उद्योगाला, मग ते नाभिक समाज असो किंवा शिंपी समाज असो, यांना त्यांचे व्होकेशनल ट्रेनचीच कामं मिळाली. त्यांना काही इतरत्र फार करावं लागलं नाही आणि त्यातून त्यांची प्रगती झाली. पण आणि त्यांचे स्किल्स होते ते, अर्थातच ते आपण त्याला म्हणजे आपण मानलं पाहिजे. पण तरीसुद्धा व्यापार करणे, धंदा करणे हे जर का आपण ठरवलं असेल, तर मला वाटतं की स्टार्ट विथ व्हॉट एव्हर यू हॅव. 1000-2000 मी कशी सुरुवात करू शकेन, 5000 कशी सुरुवात करू, ₹1,00,000 कशी सुरुवात करू शकेल, याचा विचार करा आणि तुम्ही एक स्टेप घ्या. आणि शेवटचं मी सांगेन की नो फेल्युअर इज लो, बट लो एम इज क्राईम, असं एडिसननी म्हटलं होतं. थॉमस अल्वा एडिसन ज्यांनी इलेक्ट्रिसिटीचा शोध लावला. सो नो फेल्युअर बट लो एम इज क्राईम. त्यामुळे लो एम ठेवू नका, फेल्युअरला घाबरू नका. पण सुरुवात मात्र छोट्यातनं करा आणि फायनान्शियल नॉलेज, फायनान्शियल स्किल्स ॲक्वायर करून तुम्ही स्वतःला मोठं होऊ शकता. तुमच्या आयुष्यामध्ये एक स्थिरता येऊ शकते आणि धंदा निश्चित तुम्ही वाढवू शकाल. माझ्या सर्वांना शुभेच्छा. धन्यवाद. मी राहुल भास्कर मस्के. शेवटी माझं मी इंट्रोडक्शन देतो आणि मी शेती प्रक्रिया उद्योजकामध्ये आहे. स्वीटकॉर्न प्रक्रिया उद्योग आणि निर्यात हा माझा उद्योग आहे आणि गेले 25 वर्षापासून अधिक काळ मी उद्योजक आहे. स्वतः मी मेकॅनिकल इंजिनियर आणि LLB झालेलो आहे. तरी ज्यांना काही पुढं मार्गदर्शन हवं असेल मुलांना, तरुणांना, तर आय ऑलवेज वेलकम यू. धन्यवाद. थँक्यू.